दरम्यान आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची 12 वाजता बैठक होणार आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच शिवसेना नेत्यांची आणि आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यानं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे। या नाराजीचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेनेच्या 40 आमदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आज मंत्रिमंडळाची बैठक होतीये, पण चर्चा रंगतीये ती शिवसेना नेत्यांच्या नाराजीची। कसे पडसाद आजच्या बैठकीत उमटू शकतात? प्रज्ञा, खरं तर सांगावं झालं तर सत्तांतरानंतर सर्व काही अलबेल होतं। मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर कुठेतरी शिवसेनेचे नेते असोत किंवा त्यांचे आमदार असोत यांचे पंख छाटण्यास आता सुरुवात झाली आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। ज्या सत्तांतरानंतर शिवसेने आमदार होते त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगून त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती। त्यांच्या गाडीच्या मागे पुढे हे सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात पोलीस असायचे। मात्र त्याचीच आता कपात करून जवळपास एकच कॉन्स्टेबल हा संबंधित आमदारासोबत राहणार असल्यामुळे कुठेतरी नाराजी या ठिकाणी आमदारांमध्ये पाहायला मिळते आहे। आधीच या संपूर्ण गोष्टी असतानाच अधिकाऱ्यांनी परस्पर घेतलेल्या निर्णयांमुळे अनेक मंत्री हे नाराज असताना आता शिवसेनेच्या आमदार हे देखील नाराज आहेत। मात्र नुसते शिवसेनेचे नाही तर भाजपचे त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आमदारांची देखील जी सुरक्षा आहे ती कपात केलेली आहे। मात्र तुलनेने ती शिवसेनेच्या आमदार म्हणजे जे 40 आमदार होते त्यांना सुरक्षा अधिक देण्यात आली होती। मात्र आता ती कपात करण्यात आलेली आहे। यावरूनच हे नाराजी नाट्य आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। याआधी देखील तशाच पद्धतीची नाराजी शिवसेनेच्या अनेक नेते मंत्री यांनी बोलून दाखवली होती। पालकमंत्री पदाचा वाद हा अजूनही तसाच आहे। याचेच पडसाद आजच्या कॅबिनेट बैठकीत देखील उमटण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। कारण मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्री रायगड आणि नाशिक याचा अद्याप नेमणूक झालेली नाहीये। दुसरीकडे अनेक अधिकारी हे परस्पर हस्तक्षेप करत निर्णय घेत आहेत। यावरनं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असताना आता आमदारांच्या कपातीवरनं देखील नाराजी ही उफाळून आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे याचे निश्चितच आणि या सगळ्याच मुद्द्यांच्या अनुषंगानं नाराजीचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटू शकतात। धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।